ग्रामीण भागात एक म्हणणं प्रचलित आहे, जर कुपणचं शेत खात असेल तर दाद मागायची तरी कोणाकडे। असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। एरवी सामान्य गरीब जनतेवर कायद्याचा बडगा उगाडणारे प्रशासन दणदांगड्यासोबतच संगनमत करून तालुक्यातील गैर संपदेचा ऱ्हास करीत आपले अर्थकारण पूर्ण करण्यात धन्यता मान्य असल्याची जोरदार चर्चा सध्या एटापल्ली तालुक्यात सुरू आहे। याचेच एक उदाहरण गेल्या 4 दिवसापूर्वी समोर आली आहे। सविस्तर वृत्त असे की एटापल्ली तालुक्यातील जरावंडी येथील महसूल भवनात नालीचे बांधकाम सुरू आहे। त्या बांधकामाकरिता ठेकेदारांनी रेतीची वाहतूक करून महसूल भवनात साठवून ठेवली। त्या संदर्भात जारावंडी साजाचे मंडळ अधिकारी यांना विचारणा केली असता घटनेला दुजोरा दिला, परंतु सलग 4 दिवस लोटून सुद्धा या ठेकेदारांवर कोणतीच कारवाई झालेली नाही। या संदर्भात जारावंडी साजाचे तलाठी यांना विचारणा केली असता ठेकेदार कोण याचा शोध घेणे सुरू आहे। जर तुम्हाला ठेकेदाराबद्दल माहिती मिळाल्यास आम्हाला सांगा, असे उलट प्रश्न प्रस्तुत प्रतिनिधीला दिला आहे। त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अशातच गेल्या काही दिवसापूर्वी जारावंडी येथे अवैध रेती वाहतूक करणारे 2 ट्रक जप्त करून त्याच महसूल भवनात ठेवले आहेत। त्या ट्रकच्या सुरक्षेकरिता भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले गेले आहे, परंतु रविवारच्या रात्री रेती वाहतूक केली गेली तेव्हा त्या ठेकेदाराला कोणी दार खोलून दिला आणि ठेकेदारांनी कसं काय रेतीच्या वेळी रेती साठवणूक करून ठेवली असा प्रश्न आता जनसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। गडचिरोली जिल्ह्यात गोन खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे चोरीचे प्रमाण सुद्धा जास्त आहेत। अशात अनेक रस्त्याचे आणि अशी विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। आणि पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा अनेक त्या गोन खनिजाची चोरी होताना दिसत आहे। आज ग्रामीण क्षेत्रामध्ये एक मन प्रचलित आहे की कुंपणच शेत खातो तर कारवाई करणार कोण, अशीच एक घटना आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी भवनामध्ये घडलेली आहे। आज तुम्ही पाहू शकता, आज महसूल भवन आहे, जारावंडी येथील महसूल भवन आहे। त्या महसूल भवनाच्या बघू शकता हा मेन गेट आहे। मेन गेटला पुरेपूर ताला मारलेला आहे। प्राप्त माहितीनुसार जे मंडळ अधिकारी आहेत जारावंडीचे त्यांना विचारणा केली असता रविवारची रात्र त्यांनी रात्रीच्या दरम्यान यांनी कंत्राटदारांनी रेती टाकला आहे। त्यांनी असा प्रश्न निर्माण होता की हा नेमका ताला कोणी खोलून दिला आणि कशा प्रकारे त्यांनी अंदर घुसून त्यांनी रेती कशा पद्धतीने डंपिंग केला हा प्रश्न निर्माण हो राहिला। आज तुम्ही बघू शकता, आज आपण येथे आलेला आहे, तुम्ही बघू शकता आज तिकडे 10 ते 15 ब्रास रेती पडलेली आहे। आणि या रेतीचा आज एक सामान्य माणसानं जर एखादी रेती लागते आणि एका माणसानं आपल्या घरकुलाला रेती लागतो आणि त्यांना हे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पकडून त्याच्यावर कारवाई करतात। आज तुम्ही बघू शकता तिकडे 2 ट्रॅक्टरी सुद्धा पकडलेले आहेत आणि त्या ट्रॅक्टरीना पकडून ते कारवाई केलेली आहेत आणि एखाद्या रात्रीच्या वेळी हे जाऊन डंपिंग यार्डमध्ये डंपिंग रेती करतात आणि त्यांच्या जो सुरक्षेचा प्रश्न आहे त्या ट्रॅक्टरचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तुम्ही बघू शकता रात्रीचे 11:30 वाजता आज प्राप्त माहितीनुसार आरआयने माहिती दिली की 11:30 वाजता त्यांनी हे रेती टाकलेली आहे। आज सलग 5वा दिवस सुरू आहे असताना सुद्धा अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे, म्हणून यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे। तरी या वरिष्ठ स्तरावरून या प्रकाराची शहानिशा करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी कोणी संगनमत केलं आहे त्यांना तुरंत तात्काळ यांच्यावर कारवाई करून यांची निलंबनाची कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे। मुकेश कावडे, महाराष्ट्र टीव्ही 24, गडचिरोली। मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो। त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात। त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे। भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे। डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात। या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल। निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।